90 दिवसाच्या चॅलेंजमध्ये सकाळचा नाश्ता कसा असावा ते दाखवतोय. स्प्राउट्स घेतलेत मिक्समध्ये, मटकी घेतल्या, शेंगदाणे घेतलेत, छोले घेतलेत, शिजवून घेतलेत, चवीपुरतं हळद आणि मीठ टाकलंय. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, चालतात का? हो चालतात. तुम्ही दिवसभरामध्ये किती कॅलरीज खाता त्याच्यावरती अवलंबून असतं आणि किती कॅलरीज बर्न करता आणि त्या कशा, कधी आणि कोणत्या वेळी खाता आणि बर्न करता हे पण महत्त्वाचं असतं. कुठल्याही एका पदार्थावरती तुम्ही वजन वाढते आणि कमी होते हे अवलंबून राहू नका. आता ह्याच्या पलीकडे दुसरं सांगतो, ह्याच्यासोबत सॅलड मात्र 100% पाहिजे. सॅलड, काकडी, टोमॅटो, बीट, कोबी, जे गाजर, जे काही कच्चा आपण हिरव्या पालेभाज्या खाऊ शकतो ते. हे खाऊन झाल्यानंतर सुद्धा थोडीशी शतपावली करा. लक्षात ठेवायचं आहे, खाऊन झालं की कोणत्या वेळी तुम्ही खावा, शतपावली थोडी तर झालीच पाहिजेत, केलंच पाहिजे हालचाली. लहान लहान सवय आहेत त्या बदलायच्यात आणि 100% रिझल्ट मिळवायचा आहे. कुठलेही प्रोडक्ट, औषध खात बसू नका. सवय बदला, 100% रिझल्ट येतोय. खाताना सुद्धा हे चावून 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 खायचं आहे. धन्यवाद. उपाशी बसू नका. बरेच जण नाश्ता स्किप करतात, टाळतात. तसं करायचं नाही, खायचं आहे. बॉडीला न्यूट्रिशन पण द्यायचं असतं, फक्त योग्य प्रमाणात आणि योग्य आहार खायचा आहे. धन्यवाद.